लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की माननीने पापड वगैरे बनवलेले असतात आणि तिने वरती टेरेसवर ते वाळत घातलेले असतात आणि ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते आता पापड तर केलेत पण पाऊस वगैरे येऊ नये म्हणजे झालं असं म्हणून आता इथे नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये येते. नंदिनीला आवाज देत असते मात्र नंदिनी इथे खाली गेलेली असते. आता समोर पाहते तर काय सर्व जीवानी ते पसारा करून ठेवलेला असतो. तेव्हा इथे माननी म्हणत असे या जीवाचं काय करायचं, म्हणजे नंदिनी इतकी समजावती तरीसुद्धा हा मुलगा काही सुधारत नाही असं म्हणून सगळे कपडे हातात घेत असते. तेव्हा त्या कपड्यातच खरं तर इथे सरोगस मदरची जी काही डायरी आणि नियम लिहिलेले असतात ते सर्व काही इथे माननी समोर आलेले असतात. इकडे खाली जीवा आणि नंदिनी ऑमलेट खात असतात. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते खरं जीवा कमाल झालंय ऑमलेट, म्हणजे तुमच्या हातात नेमकं जादू तरी काय आहे हे मला कळतच नाही असं म्हटल्यानंतर आता जीवा म्हणत असतो तुझ्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे, फक्त तुझ्या चेहऱ्यावर आनंद मला पाहायचा आहे असंही ते जीवा म्हणत असतो आणि दोघेही छान ते नाश्ता करत असतात. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणत असे जीवा तुम्हाला एक विचारू का, जर घरच्यांना माझ्याबद्दल कळलं तर मी हे सगळं एकटे हँडल नाही करू शकत. तेव्हा जीवा म्हणतो मी ते करून सुद्धा देणार नाही, मी तुझ्यासोबत कायम असणार आहे, तू अजिबातच काळजी करू नकोस. तुला एक सांगू का, काव्याची डिलिव्हरी होऊस तर आणि तिची एक्झाम होऊस तर हे सत्य लपूनच राहणार, मी तुझ्यासोबत आहे, अजिबातच टेन्शन घेऊ नको असंही ते जीवा. आता इकडे माननीच्या हातात ती डायरी लागलेली असते. माननी म्हणत असे सरघोशीचे नियम आणि याच्याशी या दोघांचा काय संबंध, या गोष्टीवरच खरं तरी ते माननी विचार करत असते. इकडे खाली जो काही जीवा असतो आणि नंदिनी असतात ते दोघे एकमेकांशी छान गप्पा मारत असतात. तेव्हा ते नंदिनी म्हणत असते तुम्हाला सांगू का जीवा, आपल्या बाळामध्ये तुमची कोणती क्वालिटी आली पाहिजे ती म्हणजे असं छान ऑमलेट बनवायची. त्यावर जीवा मुद्दाम म्हणत असतो काय करणार आता हा बिचारा नवरा, बायको म्हणेल तसं मला सगळं करावं लागतंय, पण जेव्हा माझी मुलगी येईल का तेव्हा ह्या गरीब बापाला स्वतःच्या हाताने खाऊ घालील असं म्हटल्यानंतर इकडनं माननी आलेली असते. माननी आल्याबरोबर इथे नंदिनी म्हणत असते आई तुम्ही बसा ना, जीवानी छान ऑमलेट बनवलेलं आहे असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असते ते सगळं काही नंतर होईल, पण हे काय आहे असं म्हणून ती डायरी समोर करत. आता माननीच्या हातात ती डायरी पाहून जीवा नंदिनीला तर धक्काच बसलेला असतो. दोघांना नेमकं काय बोलावं कळतच नसतं. तेव्हा माननी म्हणत असते सरोगशीचे नियम आणि हे तुमच्या डायरीत काय करतात आणि सरोगशीची तुमचा काय संबंध आहे असे ते डायरेक्ट माननीने विचारलेलं असतं. आता माननीने असं विचारल्यानंतर जीवा नंदिनीला धक्का बसलेला असतो. नेमकं काय बोलावं हे कळत नसतं. दोघे एकमेकाकडे पाहत असतात. तेव्हा माननी जीवाला म्हणतात होय रे सांग ना तूच काय म्हणते मी असं म्हटल्यानंतर ते नंदिनी म्हणत असते आई खरं तर मी तुम्हाला सांगणारच होते. त्यावर माननी म्हणत असते काय सांगणार होतीस तू मला असं म्हटल्यानंतर आता नंदिनी सांगणारच असते. तितक्यात खरं तर जीवामध्ये पडतो आणि जीवा म्हणत असतो की आई ते काय आहे ना, आनंद निवासमधली एक मुलगी का तिला सरोगसी मदरबद्दल माहिती व्हावी होती असं म्हटल्यानंतर आता इथे माननी म्हणत असते आनंद निवासमधली मुलगी, मग कोणती मुलगी नेमकं. त्यावर आता जीवा अडकतच म्हणत असतो ती नाही का चित्रा, आम्ही तिचं नाही का कन्यादान केलं ती मुलगी असं म्हटल्यानंतर माननी म्हणते हो मला आठवते, पण तिचं तर आत्ताच लग्न झालंय ना, मग इतक्या लवकर या सर्व गोष्टीचा ती विचार का करते. आजकालच्या मुलांना अजिबातच दम नाही, संसार जरा एन्जॉय करावं ना, आजकालच्या पिढीचा ना उलटाच ट्रेंड चालला आहे, काही कळत नाही बाई तुमच्या लोकांचं असंही ते माननी म्हणत असते. त्यावर जीवा म्हणत असतो अगं चित्राला बाळ नकोच आहे, ती दुसऱ्यासाठी सरोगस मदर बनणार आहे, म्हणजे तिच्या वहिनीसाठी. तिच्या वहिनीच्या लग्नाला 9 वर्ष झाले तरीसुद्धा तिला मूल नाही असं म्हटल्यानंतर आता इथे माननी म्हणतात हो का, हे सर्व असं झालंय म्हणून तुम्ही हे सगळे नियम लिहित होतात का असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो हो तिच्यासाठीच आम्ही हे सर्व काही करत होतो. आता इथे माननीला यांच्या बोलण्यावर विश्वास बसलेला असतो. आता इथे जीवा म्हणत असतो आई विषय निघलाय तरी एक विचारू का तुला. त्यावर माननी म्हणते विचार की. आता जीवा म्हणत असतो आई समजा तुझ्या दोन्ही सुनापैकी एकीला जर मूल झालं नसतं तर असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असे काय चाललंय जीवा तुझं, असं कशाला बोलतोस अभद्र. त्यावर जीवा म्हणत असतो अगं आता आहेस ना, पण तुला विचारतोय समज जर असं झालं आणि त्यांनी सरोगसी मदरची मदत घ्यायचं ठरवलं तर तुझी रिॲक्शन काय असेल असंही ते जीवानी खरं माननीला विचारलेला असतो प्रश्न. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे खरं काव्याचा अभ्यास सुरू असतो. फेऱ्या मारतच ती अभ्यास करत असते. तितक्यात खरं तर तिथे पार्थ आलेला असतो. पार्थ आल्याबरोबर इथे काव्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि काव्याचे खांदे चेपून देत असतो. खांदे चेपून देत असताना खरं इकडे काव्याला फार बरं वाटत असतं. काव्या म्हणत असते खरंच पार्थ फार बरं वाटतंय, खरंच माझे खांदे फार दुखत होते, तुम्हाला कसं कळतं सर्व गोष्टी असं म्हणून आता पार्थचं कौतुक करत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की तुमच्या तोंडातून माझं कौतुक असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते मी तुमचं कधीच कौतुक करत नाही का. तेव्हा पार्थ म्हणतो करतात की, पण
कौतुक करण्यापेक्षा जास्त टोमणे मारता. गेल्या महिन्यात नव्हतात का म्हणत की तुम्हाला प्रेग्नन्सीबद्दल काय कळतंय हो का नाही. पण आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात बरं का. म्हणजे आमच्या पोटात जरी मूल वाढत नसलं तरीसुद्धा आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात. त्यावरी ते काव्या म्हणत असते, अच्छा हो का, बरे. मग आणखी एक प्रश्न विचारते. त्यावर पार्थ म्हणत असं, विचारा काय विचारायचं आहे ते विचारा. तेव्हा ते काव्या म्हणत असते, मला सांगा माझे खांदे पाय हे का दुखत असतं प्रेग्नेन्सीमध्ये. असं म्हटल्यानंतर पार्थ मुद्दाम नाटकं करतो बरं का. ते ना असं म्हणत असतं. तेव्हा काव्या म्हणते, मला माहीत होतं तुम्हाला माहीतच नसणार ह्या सर्व गोष्टी. तेव्हा खरं तर इकडनं पार्थ म्हणत असतो, हां माहीत नाही हो का, सगळं मला माहीत आहे. सांगू का, खरं तरी ते प्रेग्नेन्सीमध्ये बाईचं पोट वाढतं, त्यामुळे ते खांद्यावर पायावर हातावर ताण येतो आणि गेले 3 महिने तुम्ही एकाच कुशीवर झोपता, त्यामुळे ते खांदे दुखणारच ना. असंही ते काव्याला म्हटल्यानंतर काव्या फार खुश होते. काव्या पारच्या खरं तरी ते हाताला किस करत असते आणि म्हणत असते, गुड बॉय, खरंच तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत बरं का आता. असं म्हणून दोघे खाली बसतात. खाली बसल्यानंतर काव्या म्हणत असते, पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या तरी कुठून. त्यावरी ते पार्थ म्हणत असतो, ते काय आहे ना ऑफिस. असं म्हटल्यानंतर लगेच काव्या भडकते, आता काय ऑफिसचं, दिव्याबद्दल बोलताय ना तुम्ही, काय आहे दिव्याचं ते आता. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, सारे काय चाललंय, दिव्याचा काय विषय येतं, प्रेग्नन्सी आणि दिव्याचा काही संबंध आहे का. माणूस काहीतरी बोलतोय, त्याचं बोलणं तरी पूर्ण होऊन द्यावं का नाही. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, बरं बोला काय बनायचं होतं तुम्हाला. आता पार्थ म्हणत असतो, ते काय आहे ना ऑफिसमध्ये जाताना मी खरं तर गर्भसंस्काराचं पुस्तक माझ्या बॅगमध्ये घेऊन जातो. आता गेले 3 महिन्याचं सगळे अपडेट माझ्याकडे आहेत, पण पुढच्या 3 महिन्याचे अपडेट ठेवायला हवेत का नाही. नाहीतर माझं असं झालं असतं की चोरवटी दिवशी विचारलं असतं की चोरवटी नेमकं का करतात. असंही ते पार्थने म्हटल्याबरोबर आता काव्या म्हणत असते, म्हणजे तुम्हाला चोरवटीबद्दल काहीच माहीत नव्हतं पार्थ, खरं सांगा बरं. आता पार्थ वेडवाकडं तोंड करत असतो, म्हणत असतो की असं काय बोलताय काव्या, मला सगळं माहीत होतं आणि माहीत नसणार कसं बरं, सांगा बरं. आणि मला जर माहीत नसतं तर त्या दिवशी मी तुमच्या त्या IAS मॅडमला तुमच्यासाठी बोलवलं असतं का घरी. आता IAS मॅडमचा विषय काढल्यानंतर काव्या सगळं विसरून जाते आणि म्हणत असते, खरंच तो दिवस माझ्यासाठी फार भारी होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही गोष्ट मी कुणालाही सांगितलं नाही, क्लासमध्ये सुद्धा नाही आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये सुद्धा कुणालाही कळून दिलं नाही. त्यांना कळल्यानंतर त्यांना शॉकच बसेल. तेव्हा पार्थ म्हणतो, आता बसेल की. कसं काय पार्थ. असं म्हटल्यानंतर आता पार्थ मोबाईल काढतो आणि तो व्हिडिओ काव्याला दाखवत असतो. काव्या तो व्हिडिओ पाहून फार खुश होते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, हा व्हिडिओ आता मी सोशल मीडियावर टाकणार आहे. काव्या नकार देत असते, नको ना पार्थ, कशाला उगाच, नको सोशल मीडियावर वगैरे नको हे सर्व काही. तेव्हा खरं तरी ते पार्थ म्हणत असतो, असं काय करताय काव्या, तुम्हाला त्या मॅडमला भेटून फार बरं वाटलं ना, तसंच बऱ्याच लोकांना सुद्धा तिथे त्यांना पाहून मोटिवेट होऊ शकतो आणि तुम्ही प्रेग्नंटसुद्धा आहेत, ह्या सर्व गोष्टीमुळे लोकांना नक्कीच फायदा होऊ शकतो. असंही ते पार्थ म्हणत असतो. पार्थने तो व्हिडिओ टाकलेला असतो सोशल मीडियावर. काव्या फार खुश झालेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला माननीला तो प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा माननी म्हणत असते की मी होकारच दिला असता. असं म्हणत असते. तितक्यातच खरं तरी इकडं नंदिनीला कॉल आलेला असतो. कॉल आल्यानंतर रेखाताईचा असतो तो. रेखाताई म्हणत असतात की नंदिनी, मी ती फाईल घेण्यासाठी चित्राला घरी पाठवू का. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, नको त्याची काही गरज नाही, मी घेऊन येते फाईल. आता इथे नंदिनीचं बोलणं सुरू असतं. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, आई तू बोल ना, नंदिनीला वेळ लागणार असेल, तू काय सल्ला दिला असता, बोल ना. असं म्हटल्यानंतर आता इथे जी काही माननी असते ती म्हणत असते, मी खरं तर असा सल्ला दिला असता की सरोगशी करण्यापेक्षा तुम्ही मूल दत्तक घ्या. असंही ते माननीने म्हटल्यानंतर जीवाला बरं वाटलेलं असतं. आता नंदिनीचा सुद्धा कॉल झालेला असतो आणि नंदिनीसुद्धा बाजूला उभा राहून हे सगळं ऐकत असते. तेव्हा इकडनं जी काही माननी असते ती जीवाला म्हणत असते, आता हे बघ, जगात ऑलरेडी इतकी मुलं आहेत, त्यांना आईवडील नाहीत आणि तुम्हाला मूल नाही, म्हणजे जे कुणी आहे त्यांना मूल दत्तक का घेऊ नये. असंही ते माननीने प्रश्न विचारलेला असतो. तुला माहिती आहे का जीवा, ह्या जगात एवढा रखरखाट का आहे, कारण की प्रत्येकाला झाड लावण्याची आस आहे, जगवण्याचा ध्यास नाही. तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे जर आपल्याकडे भरपूर पाणी असेल आणि एखादं झाड जर थोडं आधीच रुजलेलं असेल तर त्याला पाणी घालून मोठं केलं तर काय हरकत आहे. असंही ते माननीचं म्हणणं असतं. ती म्हणत असते की माझं फक्त हे मत आहे, आता सगळ्यांचं वेगळं मत असू शकतं. असंही ते माननी म्हणत असते. आता माननीचं हे बोलणं ऐकल्यानंतर जीवा तर फार खुश झालेला असतो, कारण की जीवाच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर माननीने न कळत दिलेले असतात. जीवा इथे माननीला मिठी मारत असतो. इकडे नंदिनीने सुद्धा सगळं ऐकलेलं असतं. नंदिनी ते मनातच विचार करते, आई तुमच्याशी खोटं बोलून खरं
खरं तरी ते मला फार वाईट वाटतंय. मला कधीतरी वाटतं की घरच्यांना नाही, पण निदान तुम्हाला तरी सगळ्या गोष्टी सांगून टाकाव्यात, असंही ते नंदिनी म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला संध्याकाळी खरं तरी ते जीवा पायऱ्यावर विचार करत बसलेला. जीवाला मानिनीचं बोलणं आठवत असतं. मानिनी म्हटलेली असते, मी तर असा सल्ला दिला असता, सरोगशीपेक्षा मूल दत्तक घेणं हा पर्याय उत्तम आहे. जगात ऑलरेडी इतके मुलं आहेत, मग त्यांना जर घेऊन त्यांना आनंद दिला तर काय हरकत आहे, असंही ते मानिनीने म्हटलेलं असतं. ह्या सर्व गोष्टीचाच विचारही ते जीवा करत असतो. तितक्यातच खरं तरी ते जीवाचा जो काही हमशकल असतो तो येऊन त्याच्या साईडला बसलेला असतो. त्याला पाहून जीवा म्हणत असतो, तू इथे काय करतोय? त्यावर तो म्हणत असतो, अरे भावा, तू असं काय करतोस रे? तू एवढा विचार करतोस, तुझ्या डोक्यात एवढा गुंता झालाय, म्हणजे कुठला मार्ग निवडावा याचा गुंता झालाय. म्हणलं चला तुझा गुंता सोडूया म्हणून आलो. असं म्हटल्यानंतर आता जीवा म्हणत असतं, अरे बरं झालं बाबा तू आलास, खरंच मी फार कन्फ्यूज झालो होतो. आता म्हणजे बघ ना, मूल दत्तक घेणं किंवा सरोगशी हे 2 मार्ग माझ्या पुढे आहेत, पण नेमकं कोणत्या मार्गाकडे जावं हेच मला कळत नाही. आता दोन्ही मार्ग मला बाळाकडेच घेऊन जाणार आहेत, असंही ते जीवा म्हणत असतो. त्यावर खरं रिक्षावाला म्हणत आहे ना भावा, मी त्यासाठीच आलोय, तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो. आता हे बघ, आता सरोगसीसाठी तुला एक आय पाहिजे. आता ती आय तुला मिळाली का? त्यावर जीवा म्हणतो, नाही ना. बघ, नाही मिळाली ना, आता असं समज की तुला ती मिळाली सुद्धा नाही आणि मिळणार सुद्धा नाही. असं म्हटल्यानंतर जीवा आता त्याच्याकडे रागानेच पाहतो बरं का. तेव्हा तो म्हणतो, अरे समज म्हणतोय मी फक्त, आता हा मार्ग तर गेला समज, असं समज, आणि नंतर उरला कोणता मार्ग? त्यावरही ते जीवा म्हणत असतो, आईने जो मार्ग दत्तक मूल घेण्याचा दिलाय तो मार्ग. त्यावर तो रिक्षावाला म्हणत असतो की तो मार्ग काय चुकीचा आहे का? सांग बरं भावा आता. तेव्हा जीवा म्हणत असतो, मी चुकीचा आहे किंवा वाईट असं म्हणतच नाहीये. असं म्हटल्यानंतर आता इकडनं जो रिक्षावाला असतो तो म्हणत असतो, मला आता सगळा गोंधळ तुझा कळलेला आहे. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की जर सरोगशी केली तर ते तुमचं मुलं असेल, पण दत्तक घेतलं तर तुमचं मूल नसेल, असंच ना? त्यावर जीवा म्हणत असं, नाही रे बाबा, असं नाही, असा आम्ही विचार अजिबातच करत नाहीत. आता आमचं तर असं झालंय ना, कोणतंही मूल कसंही मूल आमच्या जरा पदरी पडलं तर त्याला आम्ही जीव लावूत असणारे. पण मला या गोष्टीची भीती, हे जग खूप निर्दयी रे. माझ्या जर मुलीला उद्या जाऊन म्हटले की हे तुझे खरे आई बाबा नाही, तुला कुठेतरी रस्त्यावरून उचलून आणलंय, ह्या सर्व गोष्टीमुळे माझ्या मुलीला काय त्रास होईल, असंही ते जीवा म्हणत असतो. त्यावरही ते रिक्षावाला म्हणत असतो, अरे तुझी मुलगी, अरे तुझ्यावरच जाईन ना. अरे तुझ्यावर गेल्यानंतर ती मुलीला जर असं कुणी म्हटलं तर ती मुलगी म्हणेन की गेली ही दुनिया खड्ड्यात, हो आणलंय मला उचलून. आणि तुमचं काय, तुम्हाला माहिती आहे का तुमचे खरे आईबाबा कोणत, अशी ती म्हणेल. आणि मला एक गोष्ट सांग, तुझ्या मुलीला जर असं कुणी म्हटलं तर तू गप्प बसशील का? असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, नाही मी कसा गप्प बसेल, त्यांचे दातच तोडून टाकेल. असं म्हटल्यानंतर आता तो रिक्षावाला म्हणत असतो, बघ मग, इतका डॅशिंग बाप असताना त्या मुलीला घाबरायची काही गरज नाही. अरे ती मुलगी तुझ्यासारखीच होईल, असंही ते तो रिक्षावाल्या म्हटलेला असतो. आता जीवाला फार बरं वाटलेलं असतं. तेव्हा तो रिक्षावाला म्हणतो, आता तरी तुझा गुंता संपलाय ना? त्यावरही ते जीवा म्हणत असतो, हो मला हलकं वाटतंय रे आता, आणि सगळा गुंता सुद्धा माझा सुटलेला आहे. आता जीवा इथे ते रिक्षावाल्याला बोलत असतो. तितक्यात खरं तर वरनं नंदिनी आलेली असते. नंदिनी म्हणत असे, जीवा काय चाललंय तुमचं, तुम्ही इथे काय बसला, मी किती वेळची तुम्हाला शोधते आणि तुम्ही बोलताय कुणाला? त्यावरही ते जीवा म्हणत, काही नाही रे, मी जरा विचार करत बसलो होतो आणि मी स्वतःशीच बोलत होतो. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी म्हणत असते, काय विचार करत होतात? त्यावर जीवा म्हणत असतो, ते उद्या तुला कळेल, उद्या तुझ्यासाठी छान सरप्राईज आहे, डोळे बंद करून यावं लागेल बरं का. त्यावर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, चला आता तरी झोपायला चला, फार उशीर झालेला आहे. असं म्हणून दोघे झोपण्यासाठी निघून गेलेले असतात. आता सकाळ झालेली असते आणि सकाळी खरंच जीवाचं इकडे सरप्राईज रेडी असतं. जीवा नंदिनीला डोळे बंद करूनच एका ठिकाणी घेऊन गेलेलं, तिला हळू चाल असं म्हणून खुर्चीवर बसत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय चाललंय जीवा, मला असं विचित्र सरप्राईज नकोय बरं का. त्यावर जीवा म्हणतो, विचित्र कशाला देऊ नंदिनी तुला, खरं तर मला एक सुचलंय, आई काय बोलले माहिती ना तुला? त्यावर ते नंदिनी म्हणते, आई तर सरोगशीबद्दल बोलली, मग सरोगेट मदर मिळाली का तुम्हाला? तेव्हा जीवा म्हणतो, अरे ते मिळणं एवढं सोपं आहे का? ते सोपं असतं तर कधीच काम झालं असतं आपलं. अरे मला तर आता दुसराच पर्याय सुचलाय. त्यावर नंदिनी म्हणत असते, काय पर्याय सुचलाय सांगा की जीवा पटकन. तेव्हाही ते जीवा म्हणत असं, तुला अजिबातच धीर नाही, थांब 2 मिनिटं. असं म्हणून तिला म्हणतो, आता डोळे उघड. आता नंदिनी डोळे उघडते. समोर पाहून तिला धक्काच बसतो, कारण की ते हे लहान मुलांना देणारे एक ट्रस्ट असतं. म्हणजे काय, आता जीवा इथे एका लहान मुलांना दत्तक घेण्याचा विचार करत आहे आणि हे नंदिनीला सुद्धा इथे कळलेलं असतं.
आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी काव्या तिचा अभ्यास करत असते. मालिनी नंदिनीला आवाज देतच आलेले असते, अगं नंदिनी ए खाली ए खाली. तेव्हा खरं तरी ते काव्या म्हणत असते, आई आवाज देऊ नका, नंदिनी मगाशीच बाहेर गेली, तुम्ही आंघोळीला गेलतात का. तेव्हा जीवा नंदिनीला घाईघाईतच घेऊन गेला कुठेतरी आणि खूप घाईत गेला बरं का, काय होतं काय माहिती आहे त्यांचं. असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणत असते, अगं काही नाही, आनंद निवासमध्येच गेले असतील. तुला माहिती आहे का ती आनंद निवासमधली ती चित्रा आहे का, ती चित्रा खरं तर सरोगेट मदर होणार आहे कुणासाठी तरी. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, काय सरोगेट मदर होणार आहे, अरे देवा हे भयानच आहे ना. तेव्हा खरं तरी ते मालिनी म्हणत असते, बघ ना गं, म्हणजे 9 महिने आपल्या पोटात मूल वाढवायचं आणि त्यानंतर ते देऊन टाकायचं, हे किती अवघड असेल ना गं, असंही ते मालिनी म्हणत असते. तेव्हा खरं तर काव्या म्हणत असते, हो बाई कठीणच आहे हे सर्व काही. आता ह्यांचं हे बोलणं झाल्यानंतर आता इथे मालिनी म्हणत असते, काव्या तुला मी एक सांगू का, अभ्यास तू कर गं, पण जरा मध्ये मध्ये ब्रेक घेत जा गं, थांब मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. असं म्हणून आता इथे एका पिशवीमधून लोकर काढते आणि इथे काव्याच्या हातात ठेवत असते आणि म्हणत असते, हे विण गं, आता हे विणलेलं चांगलं असतं तुला माहिती आहे का. असं म्हटल्यानंतर आता काव्या म्हणते, आई मला हे सगळं नाही होईत. मात्र इथे मालिनी म्हणत असते, अगं चांगलं असतं, थोडं तुला पण बरं वाटेल, विणत बस ना, मग सगळं काही येतं. तुम्ही ते व्हिडिओ वगैरे बघता का, तिथनं शिक की. असं इथे मालिनी म्हणून तिथून निघून गेलेली असते. काव्या खरं तर ते आता विणण्याचा प्रयत्न करत पण मात्र तिला ते अजिबातच जमत नसते. प्रत्येक वेळेस ती प्रयत्न करत असते, प्रत्येक वेळेस मात्र त्याचा गुंता वाढतच जात असतो. तेव्हा ती म्हणत असते, आता हा गुंता सोडवणार तरी कोण. असं म्हटल्याबरोबर समोरून गुरुजी आलेले असतात. आता गुरुजी आल्यानंतर धमाका तर होणारच. गुरुजी आल्याबरोबर म्हणत असतात, सुटेल मोठा गुंता सुटेल. आता गुरुजींनी असं म्हणल्यानंतर खरं काव्याला धक्का बसलेला असतो. उद्याचा भाग अजिबातच पाहायला विसरू नका बरं का. आता पुढील भागात आपण पाहत असतो की काव्या इथे पार्थला म्हणत असते, चोरवटीतच झाली पार्थ, पण आता माझा पुढचा प्रोजेक्ट आहे मिस कॅरेजवाला, तो IAP रोड. मला IAS व्हायला वेळ आहे, पण ही भावी काव्य आता तो रोड ठीक करण्यासाठी अपील करणार. आता काव्याचं हे बोलणं सगळं नंदिनीने ऐकलेलं असतं बरं का. नंदिनीला धक्का बसलेला असतो. काव्या इथे पार्थला म्हणत असते, आणि त्या रस्त्यावर होणाऱ्या मिस कॅरेज बायकांना न्याय मिळवून मी देणार, पण त्यासाठी मला त्या बायकांना भेटायला हवं. असंही ते काव्या पार्थला म्हणत असते. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता काव्या तर शॉक झालेले असते, कारण की त्या लिस्टमध्ये नंदिनीचं सुद्धा नाव आहे. आता अशा प्रकारे नंदिनीच्या मिस कॅरेज सत्य काव्यासमोर येऊ शकतं का, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.